तर रामराजे निंबाळकरांना राजकीय अस्तित्वाचा प्रश्न भेडसावतोय। रणजित सिंह नाईक निंबाळकरांनी रामराजे निंबाळकरांवरती ही टीका केलेली आहे। माढ्यात विकास कामं झाल्यानं रामराजे निंबाळकरांना दुःख असल्याचं देखील रणजित सिंह यांनी म्हटलेलं आहे। माढ्याचे भाजप खासदार रणजित नाईक निंबाळकर आता आपल्या सोबत आहेत। सर, काल रामराजे नाईक निंबाळकरांनी एक मेळावा घेतला जो पक्षविरहित मेळावा होता आणि या मेळाव्याच्या माध्यमातून तुमच्यावरती टीका केलेली आहे। आमच्याकडे नेहमीच हा प्रकार पाहायला मिळतो। रामराजेंना युतीमध्ये राहून युतीचे कम्फर्ट पाहिजे असतो, भारतीय जनता पार्टीच्या सहकार्यातून कामे हवा असतात आणि दुसरीकडं काल त्यांनी गद्दारीची भाषा केली। जर तिकीट मिळालं तर आम्ही आमच्या पद्धतीने करू। म्हणजे 96ला माझे वडील उभं असताना त्यांनी बरोबर स्टेजवर आले आणि बंधू सगळ्यांना विरोधात काम करायला लागलं, तरी माझे वडील 96ला निवडून आले। त्यामुळं रामराजेंचं हे दुःख आहे का माढा मतदारसंघामध्ये अभूतपूर्व कामं झाली आणि त्याच्यामुळं त्यांच्या राजकीय अस्तित्वाचा प्रश्न त्यांना भेडसावत आहे। जसं रामराजे म्हणतायत, जर संजीव नाईक निंबाळकरांना उमेदवारी मिळाली तर तुम्ही काम करणार या सगळ्या याच्यामध्ये? आता अशा शेख चिल्ली सारख्या भूमिकेला त्यांचा काही संबंध नाही, अशा लोकांच्या प्रश्नाला मला उत्तर द्यायला खरंच आवडत नाही। धन्यवाद सर। कॅमेरामन तुषार ननावरेसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे।